नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय गोरे. आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलला खूप खूप स्वागत. आजचा व्हिडिओ असणार आहे टेट 2023च्या एक्झामसाठी गणित बुद्धिमत्ता या विषयावरील प्रत्येक विद्यार्थ्याने एक्झामच्या आधी पाहावा असा महत्त्वाचा व्हिडिओ. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झामसाठी महत्त्वाचे असणारे अतिसंभाव्य असणारे बैठक व्यवस्था, गुणोत्तर व प्रमाण, वर्ग समीकरणे, नफा तोटा, अंकमालिका, नातेसंबंध, शेकडेवारी, सरळरूप द्या, विधाने व अनुमान या सर्व टॉपिकमधील एक एक महत्त्वाचे गणित आपण पाहणार आहोत, जे की एक्झाममध्ये विचारण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक व शेवटपर्यंत पहा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. सुरुवात करूया. पहिला प्रश्न आपल्याला बैठक व्यवस्थेवर आहे. तर हा प्रश्न कशा प्रकारे सॉल्व करायचा ते आपण आता पाहणार आहोत. तर प्रश्न काय आहे पाहूया. 8 मित्र एका रांगेमध्ये बसले आहेत. एच्या उजव्या बाजूला बी असून बीच्या उजवीकडे कोणीही नाही. ई आणि जी च्यामध्ये एफ आहे. एचच्या उजव्या बाजूला जी आहे. बी आणि डी यांच्यामध्ये ए आहे. ई हा डीच्या शेजारी आहे. सी एका कडेला आहे. तर ए आणि ई यांच्यामध्ये कोण बसले आहे. अशा प्रकारचा प्रश्न एक्झाममध्ये आला तर आपण काय करायचं, कसा सॉल्व करायचं ते आपण आता पाहणार आहोत. सुरुवात करूया. या ठिकाणी पहिली कंडिशन आहे पहा. 8 मित्र एका रांगेमध्ये बसलेले आहेत. ठीक आहे, एका रांगेमध्ये बसलेले आहेत. एच्या उजव्या बाजूला बी असून बीच्या उजवीकडे कोणीही नाही. पहा, या ठिकाणी मी 1 नंबर दिला आणि हे लिहून घेतलं. असं तुम्ही एक्झाममध्ये लिहून घ्यायचे. एच्या उजव्या बाजूला बी आहे. ठीक आहे आणि बीच्या उजवीकडे कोणीही नाही हे या ठिकाणी नोट डाऊन करून घेतलं मी. ठीक आहे, बीच्या उजवीकडे कोणी नाही. यानंतर इथपर्यंत आलो आपण. आता ई आणि जी च्यामध्ये एफ आहे. ई आणि जी यांच्यामध्ये कोण आहे, एफ आहे. तर या ठिकाणी आपण 2 प्रकारे हे लिहू शकतो. ठीक आहे, दुसरी कंडिशन आपण 2 प्रकारे लिहिलेली आहे. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, ई आणि जी यांच्यामध्ये एफ आहे. पहा, एकतर ई आपण या ठिकाणी डाव्या बाजूला लिहू शकतो. ठीक आहे, अशा प्रकारे लिहून घ्यायचं. ई आपण एकतर डाव्या बाजूला लिहू शकतो आणि जी उजव्या बाजूला लिहू शकतो. ई आणि जी यांच्यामध्ये एफ आहे किंवा जी आपण इकडे लिहू शकतो डाव्या बाजूला आणि ई लिहू शकतो उजव्या बाजूला. दोन्हीही अशा कंडिशन या ठिकाणी ऑर म्हणून लिहून घ्यायचं एक्झाममध्ये. ठीक आहे, ऑर म्हणून लिहून घ्यायचं म्हणजे तुम्हाला देखील कन्फ्युजन होणार नाही. दोन्हीपैकी एक बरोबर असणार आहे. तर बरोबर कोणतं हे आपण पुढची कंडिशन वाचल्यानंतर आपल्याला समजणार आहे. हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळं आता आपण पुढच्या कंडिशनकडे जाऊया. ठीक आहे, ई आणि जी इथपर्यंत आलो आपण आता इथपर्यंत. ठीक आहे, ई आणि जी यांच्यामध्ये कोण आहे, एफ आहे. हे आपण दोन्ही प्रकारे लिहून घेतलेलं आहे या ठिकाणी. ठीक आहे, यानंतर एचच्या उजव्या बाजूला आता आपण इथपर्यंत आहेत. एचच्या उजव्या बाजूला जी आहे. पहा, एचच्या उजव्या बाजूला जी आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आता या ठिकाणी आपण असं लिहून घेतलं, एचच्या उजव्या बाजूला काय आहे, जी आहे असं आपण लिहून घेतलेलं आहे. ठीक आहे, तर पहा, एचच्या उजव्या बाजूला जी आहे म्हणजेच काय, तर या ठिकाणी एच जी एफ ई असं होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे ऑर म्हणून घेतलेलं आपण दुसरं जे या ठिकाणी लिहिलं होतं ना, हा क्रम जी एफ ई हे बरोबर असणार आहे. कारण एचच्या उजव्या बाजूला जी आहे. कारण एचच्या जर उजव्या बाजूला जी असणार आहे तर या ठिकाणी जे आपण ई एफ जी असं लिहिलं होतं ती या ठिकाणी कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही. कारण का, तर या ठिकाणी पहा इथं एच असायला पाहिजे होतं. ठीक आहे, इथं एच असायला पाहिजे होतं, परंतु इथं काय आहे, एफ येतं आहे. ठीक आहे, कारण आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितलं की एचच्या उजव्या बाजूला जी आहे. त्याच्यामुळं हे आपण जे लिहिलं होतं ना, ई एफ जी हे चुकीचं आहे आणि जी एफ ई हे जे आहे दुसऱ्यांदा लिहिलं होतं ना ते बरोबर असणार आहे. ते आता बरोबर या ठिकाणी तुम्ही कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे, कारण एच कुठं आहे, जीच्या डावीकडे आहे. परंतु या ठिकाणी आपण लिहिलं होतं तिथं या ठिकाणी काय दिसते की एफ जीच्या डावीकडे आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ते आपण चुकीचं लिहिलं होतं असं समजायचं आणि ते आता इथून पुढं लक्षात घ्यायचं नाही. पहा, आता या ठिकाणी काय राहिलं, पहिली कंडिशन या ठिकाणी ए आहे. ठीक आहे, ए आणि बीच्या उजवीकडे कोणीही नाही. त्यानंतर आपण हे तर कॅन्सल केलं. दुसऱ्या या ठिकाणी काय आहे, जी एफ ई अशा प्रकारे बसलेले आहेत आणि एच आणि जी, एचच्या उजवीकडे कोण आहे, या ठिकाणी जी आहे. इथपर्यंत आपल्याला कळालं. म्हणून या ठिकाणी आपण काय लिहिलं, एच जी एफ ई इथपर्यंत आपण आलो. ठीक आहे, आता हे बरोबर असणार आहे. एच आहे, त्याच्या उजवीकडे जी आहे, त्याच्या उजवीकडे एफ आहे आणि त्याच्या उजवीकडे कोण आहे, ई आहे. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. यानंतर आता आपल्याला पुढं काय विचारलं ते आपण पाहूया. इथपर्यंत आलो आपण. एचच्या उजव्या बाजूला जी आहे इथपर्यंत आलो. ठीक आहे, बी आणि डी यांच्यामध्ये ए आहे. बी आणि डी यांच्यामध्ये कोण आहे, तर ए आहे असं सांगितलेलं आहे. तर ए कुठं आहे पहा, इथं दिसतोय आपल्याला ए. ठीक आहे, इथं ए तुम्हाला दिसतोय. ठीक आहे, आणि इथं काय सांगितलेलं आहे, बी आणि डी यांच्यामध्ये ए आहे. पहा, इथं तर बी झाला, मग डी कुठं पाहिजे, इथं पाहिजे डी. बरोबर, इथं डी पाहिजे. पहा, आपल्याला सांगितलेलं आहे डी आणि बी यांच्यामध्ये ए आहे. परंतु पहिल्यांदा आपण पहिल्या कंडिशननुसार काय लिहिलं होतं, एच्या उजवीकडे या ठिकाणी बी आहे आणि बीच्या उजवीकडे कोणीही नाही. मग या ठिकाणी लिहून घेतलं डी ए बी असा क्रम या ठिकाणी झालेला आहे. आणि आपण कुठपर्यंत आलो होतो, या ठिकाणी एच जी एफ ई हे आपलं इथपर्यंत बरोबर आलं होतं. आणि आता आपल्याला हे पण कळालं की या ठिकाणी डी आहे, ए आहे आणि बी आहे. इथपर्यंत आपल्याला कळालं. तर पहिल्या कंडिशननुसार या ठिकाणी पहा, ए आहे, बी आहे आणि बीच्या उजवीकडे कोणीही नाही. म्हणून या ठिकाणी मी आता सांगितल्याप्रमाणे
डी आणि बी यांच्यामध्ये कोण आहे? ए आहे. ठीक आहे. आणि बीच्या उजवीकडे कोणीही नसणार आहे, कारण बी सर्वात उजवीकडे असणार आहे. त्याच्यामुळे इथं लिहिलं मी बी उजवीकडे असणार आहे. इथपर्यंत आपण आलो. तर पहा सी एक आकडेला आहे, म्हणजे सी कुठे आहे? डावीकडे असणार आहे. शेवटच्या या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. पहा इथपर्यंत आपण आलेलो आहोत. सी एक आकडेला आहे, तर ए आणि ई यांच्यामध्ये कोण बसले आहे? सी एक आकडेला आहे, तर सी उजव्या बाजूला असणार आहे का? सी उजव्या बाजूला नसणार आहे. कारण काय आहे त्याचं? पहिल्यांदाच आपल्याला सांगितलं होतं या ठिकाणी की बीच्या उजवीकडे कोणीही नाही. ठीक आहे. या ठिकाणी सांगितलं होतं बघा, एच्या उजव्या बाजूला बी असून बीच्या उजवीकडे कोणीही नाही. आता बी ऑलरेडी उजव्या कोपऱ्याला आलेला आहे, मग त्याच्या उजवीकडे कोणी असणार आहे का? नाही. आणि आपल्याला शेवटी इथं काय सांगितलं आहे? सी एका कडेला आहे, मग सी उजव्या कडेला असणार आहे का? कारण उजव्या कडेला तर ऑलरेडी बी आहे आणि बीच्या उजवीकडे कोणीच नाही, म्हणजे सी कुठे असणार आहे? डाव्या कडेला असणार आहे. तर या सर्व कंडिशन जेव्हा सॅटिस्फाय होतात तेव्हा या ठिकाणी पहा आपण अशा प्रकारची आकृती तयार करू शकतो. ठीक आहे. या ठिकाणी आपण पाहतोय, पहा या ठिकाणी बी सर्वात राईटला आहे, उजवीकडे. बीच्या उजवीकडे कोणी नाही. हे आपण डी आणि बीच्या मध्ये कोण आहे? ए. हे आपण कंडिशन या ठिकाणी सॅटिस्फाय झाली. ठीक आहे. यानंतर या ठिकाणी पहा सी एकाकडेला आहे. ठीक आहे. आणि हा क्रम एच जी एफ ई हा आपण वर काढलेला आहे, त्याच्यामुळे अशा प्रकारे आकृती झाली. आणि उत्तर काय आलं? ई आणि ए यांच्यामध्ये कोण आहे? पहा इथं ई आहे. अशा प्रकारे आकृती तयार झाली की तुमचं उत्तर आलं ई आहे आणि ए आहे. यांच्यामध्ये कोण आहे? तर आपलं उत्तर आलेलं आहे यांच्यामध्ये डी बसलेला आहे. महत्त्वाचं आहे, समजून घ्या. समजलं नसेल तर परत एकदा पाहून घ्या. अशा प्रकारे तुम्हाला सीटिंग अरेंजमेंटचं गणित हे सोडवायचं आहे. तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये समजावं, व्यवस्थित तुम्हाला मांडणी करता यावी, त्याच्यामुळे मी हे गणित घेतलेलं आहे. पहा अशा प्रकारचं गणित एक्झाममध्ये आलं तर आपल्याला काय करायचं आहे? व्यवस्थित प्रश्न वाचून घ्यायचा आणि प्रश्न वाचून घेतल्यानंतर एक एक कंडिशन आपल्याला लिहून घ्यायची आहे. पहा परत एकदा सांगतो. या ठिकाणी पहिली कंडिशन काय होती? एच्या उजव्या बाजूला बी असून बीच्या उजवीकडे कोणीही नाही. लिहून घेतलं. एक नंबर टाकला पहा इथं, थोडं समजून घ्या. ठीक आहे. एच्या उजवीकडे बी आहे. या ठिकाणी ज्या ठिकाणी हा पॉईंटर आहे त्या ठिकाणी तुम्ही लक्ष द्या फक्त. ठीक आहे. एच्या उजवीकडे बी आहे, बीच्या उजवीकडे कोणीही नाही. हे लिहून घेतलं. त्यानंतर आता आपण काय पाहतोय? ई आणि जी यांच्यामध्ये एफ आहे, हे आपण लिहून घेतलं. ई आणि जी यांच्यामध्ये एफ आहे. दोन प्रकारे लिहून घेतलं, कारण ई डावीकडे पण असू शकतो, ई उजवीकडे पण असू शकतो. ठीक आहे. दोन्ही प्रकारे लिहून घेतलं. ठीक आहे. ऑर म्हणून लिहायचं तिथं, कारण दोन्हीही बरोबर नाही, दोन्हीपैकी एक बरोबर असणार आहे. ते कोणतं असणार आहे ते आपलं पुढची कंडिशन वाचल्यानंतर आपल्याला समजणार आहे. त्याच्यामुळे एक्झाममध्ये असं आलं की दोन्ही होते त्यावेळेस ऑर म्हणून ते लिहून घ्यायचं. ठीक आहे. ई आणि जी यांच्यामध्ये कोण आहे? एफ आहे. इथपर्यंत आलो आपण. एचच्या उजव्या बाजूला जी आहे असं सांगितलं आहे. पहा हे जे जी आहे ना ते कुठं आहे? एचच्या उजव्या बाजूला आहे. म्हणजे एच कुठं आहे? जीच्या डाव्या बाजूला आहे. एच कुठं आहे? जीच्या डाव्या बाजूला असणार ना इथं. ठीक आहे. जीच्या डाव्या बाजूला. परंतु या ठिकाणी पहा आपण लिहिलं होतं जीच्या डाव्या बाजूला काय? एफ. म्हणजे हे लिहिलेलं आपलं चुकीचं आहे. कारण इथं आपण ऑर म्हणून लिहिलं होतं. पहा दोन लिहिलं होतं इथं, ई एफ जी, जी एफ ई या दोन्हीपैकी एक बरोबर असणार आहे हे आपल्याला माहिती होतं. आणि तिसऱ्यांदा आपल्याला काय सांगितलं या ठिकाणी? तिसऱ्या कंडिशननुसार की या ठिकाणी एचच्या उजवीकडे जी आहे, म्हणजेच काय? जीच्या डावीकडे काय आहे? एच आहे. परंतु आपण इथं काय लिहिलं आहे? जीच्या डावीकडे एफ लिहिलं आहे. त्याच्यामुळे आपलं या ठिकाणी हे चुकीचं लिहिलेलं आहे असं समजून जायचं. हे चुकलं म्हणून बरोबर काय? जी एफ ई अशा प्रकारे हे बसलेले आहेत तिघंजण. ठीक आहे. ए बसला, त्याच्या उजवीकडे बी बसला, बीच्या उजवीकडे कोणीही नाही. त्यानंतर जी बसला, जीच्या उजवीकडे एफ, एफच्या उजवीकडे ई. हे बरोबर आलं कारण वरचं चुकलेलं आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी जी आहे आणि एच आहे. ठीक आहे. जी आहे आणि एच आहे हे आपल्याला समजलं. पहा इथं जी आहे म्हणजे हे आपलं बरोबर आहे. यानंतर पहा म्हणून क्रम कसा झाला? पहा आपण या ठिकाणी लगेच जी इथं होतं ना, तर आपण जीच्या साईडला एच लिहून घेतलं इथं. दुसऱ्या कंडिशनमध्ये जी दिसते ना तुम्हाला इथं. ठीक आहे. त्याच्या साईडला आपण इथं एच लिहून घेतलं, लगेच असं लिहून घ्यायचं. म्हणून काय झालं? जी एच जी एफ ई असं झालेलं आहे. समजते ना? ठीक आहे. तर पहिल्या कंडिशननुसार काय होतं? ए बी, एच्या उजवीकडे बी बसला आहे आणि बीच्या उजवीकडे कोणीही नाही. त्याच्यामुळे आपण काय केलं? त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं होतं की डी आणि बी याच्यामध्ये कोण आहे? तर ए आहे. डी आणि बी याच्यामध्ये कोण आहे? तर ए आहे. ठीक आहे. मग आता इथं ए आहे, एच्या उजवीकडे बी आहे आणि आपल्याला काय सांगितलं आहे? डी आणि बी, म्हणजे डी इथं असलं पाहिजे. बरोबर. डी आणि बी यांच्यामध्ये कोण आहे? ए आहे. अशा प्रकारे आपण लिहून घेतलं. हे सर्व आपण एकत्रित करायचं. नंतर सी एकाकडेला म्हणजे डावीकडे असणार, कारण बी तर ऑलरेडी उजव्या कोपऱ्याला आला आहे, म्हणजे सीला कुठे ठेवायला पाहिजे? डाव्या कोपऱ्याला. हे आपण एकत्रित लिहून घेतलं तर अशा प्रकारची आकृती आपल्याला ही तयार झालेली आहे. आणि आपल्याला प्रश्न काय विचारला होता? ई आणि ए यांच्यामध्ये कोण आहे? तर ई आणि ए यांच्यामध्ये डी असणार आहे. अशा प्रकारे तुम्ही सीटिंग अरेंजमेंटचा प्रश्न सोडवायचा आहे. 1 मार्क तुमचा या ठिकाणी
फिक्स होणार आहे. खूप महत्त्वाचं आहे. यानंतर पुढचं महत्त्वाचं आपण या ठिकाणी गणित पाहणार आहोत. यानंतर पाहूया एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचं असणारं वर्ग समीकरणाचं एक महत्त्वाचं गणित. तर x² - 13x + 30 या वर्ग समीकरणाची मुळे शोधा असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी काय करायचं, मुळे शोधायचं म्हणल्यानंतर पहा हे काय आहे, या ठिकाणी वर्ग समीकरण आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन हे आहे. ठीक आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडत असताना आपण काय करायचं आहे, कुठल्या फॉर्मॅटमध्ये आपण लिहिणार, तर हे जे आहे हे कसं असतं, स्टँडर्ड फॉर्मॅट काय आहे, ax², लक्षात ठेवा फक्त, प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ax² + bx + c इज इक्वल टू 0 हा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी एक्सचा ए म्हणजे काय असतो, कोइफिशियंट असतो, बी म्हणजे काय असतो, कोइफिशियंट असतो, आणि सी म्हणजे काय असतो, कॉन्स्टंट असतो. या ठिकाणी 30 काय आहे, सी आहे म्हणजे कॉन्स्टंट आहे. या ठिकाणी बी काय आहे पहा, 13 आहे, आणि एक्सचा कोइफिशियंट काहीच नाही म्हणजे काय असतो, एक समजून घ्यायचा, लिहिला नाही तरी चालतो. ठीक आहे. या ठिकाणी समजलं तुम्हाला, ax² + bx + c इज इक्वल टू 0 हे काय असतं, वर्ग समीकरणाचं स्टँडर्ड या ठिकाणी समीकरण आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी ax² + bx + c हे लिहून घेतलं. आता कंडिशन काय असते, जेव्हा आपण मुळं काढतो त्यासाठी आपल्याला काय काढायचं असतं, पहिल्यांदा अवयव काढायचे असतात. तर आता आपण अवयव कशाचे पाहणार, तर 30चे पाहणार. पहा, कॉन्स्टंट जो असतो त्याचे आपल्याला अवयव काढायचे असतात. हे लक्षात ठेवा, तुम्हाला समजून सांगण्यासाठी फक्त सांगितलं. ठीक आहे. नाहीतर डायरेक्ट तुम्हाला सांगितलं असतं या ठिकाणी. तर 30चे असे अवयव शोधायचे ज्यांचा गुणाकार +30 असला पाहिजे. या ठिकाणी पहा +30 का, कारण या ठिकाणी +30 दिलेलं आहे ना. गुणाकार किती पाहिजे, +30, आणि बेरीज किती पाहिजे, -13 पाहिजे. जर इथं +13 असतं तर +13 बेरीज पाहिजे होती, परंतु चिन्ह घ्यायचं महत्त्वाचं, चिन्ह विसरायचं नाही, चिन्ह विसरायचं नाही. तर 30चे असे अवयव शोधायचे की ज्यांचा गुणाकार +30 असला पाहिजे आणि बेरीज -13 असली पाहिजे. तर या ठिकाणी 30चे अवयव कोणते शोधले आपण, -10 -3. पहा, गुणाकार -10 आपण केलं, -10 गुणिले -3 केलं, तर उत्तर किती येतं, या ठिकाणी +30 येतं. आणि यांची जर बेरीज केली, -10 अधिक -3, तर त्या ठिकाणी किती येणार आहे, -13 येणार आहे. म्हणजे या ठिकाणी 2 अवयव शोधले. आणि अवयव शोधले ना तुम्ही, तर या ठिकाणीच तुम्हाला सांगतो, जास्त या ठिकाणी विचार करायचं नाही. अवयवाचे जे चिन्ह असतात ते बदलायचे. ट्रिक लक्षात ठेवा, अवयवाचे चिन्ह, अवयव चिन्ह काय काय आहेत, -10, या ठिकाणी -10 आहे, -3 आहे. म्हणजे तुमची मुळं काय येणार आहेत पहा, +10, वजाचं प्लस करायचं, आणि +3 हे झाले तुमचे मुळं. ठीक आहे. हे झाले अवयव, 30चे अवयव होते. मुळं तुमचे काय येणार आहेत उत्तरामध्ये, हे तुमचं उत्तर असणार आहे, +10 +3. इथंच या ठिकाणी गणित संपलेलं आहे. यानंतर पहा, पुढे या ठिकाणी समजून सांगितल्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे, x² - 13x + 30 बरोबर काय असतं, x - 10 x - 3 बरोबर 0. म्हणजे हे या ठिकाणी आपण काय केलं आहे, अवयव शोधलेले आहेत. अवयव काय सापडले, x - 10 x - 3 बरोबर 0 असतं. म्हणजेच काय असतं, तर ते प्लस का होतं या ठिकाणी मी सांगितलेलं आहे. x - 10 बरोबर 0 असतं या ठिकाणी घेऊ शकतो आपण, किंवा x - 3 बरोबर 0 असतं. x - 10 बरोबर 0 किंवा x - 3 बरोबर 0 असतं. त्यामुळं काय, x बरोबर 10. ठीक आहे. आता या ठिकाणी -10 इकडे गेलं शून्याकडे, तर काय होईल, x बरोबर +10 होईल आणि x बरोबर 3 होईल. ठीक आहे. त्याच्यामुळे उत्तर आपलं काय येणार आहे, +10 +3 येणार आहे. कारण या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं होतं, एवढं जास्त तुम्ही सोडवायला जाऊ नका. फक्त 30चे असे अवयव शोधायचे ज्यांचा गुणाकार 30 असला पाहिजे आणि बेरीज किती असली पाहिजे, -13 असली पाहिजे. असे अवयव आपण शोधले. कोणते होते ते, -10 -3 सापडले. आणि याच ठिकाणी तुमचं उत्तर निघतं, कारण -10 -3 निघाले म्हणजे त्यांची फक्त चिन्ह बदलायची. चिन्ह बदलली की तुम्हाला मुळं सापडतात त्याची. एवढंच तुम्ही लक्षात ठेवा, एक्झामसाठी खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. यानंतर अजय व विजय यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:1 आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:3 होईल. तर त्यांचे आजचे वय किती. प्रत्येक एक्झाममध्ये, कुठलीही एक्झाम असू द्या, त्याच्यामध्ये अशाच प्रकारचा प्रश्न विचारला जातो. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. लक्ष देऊन या ठिकाणी ऐका आणि समजून घ्या. अजय व विजय यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:1 आहे. या ठिकाणी फक्त काय करायचं असतं, 3:1 म्हणलं की 3x आणि एक एक्स करायचं, किंवा एक्स डायरेक्ट. ठीक आहे. एकला आपल्याला म्हणायची गरज लागत नाही. 3x आणि x प्रत्येक ठिकाणी एक्स टाकून घ्यायचं लगेच. ठीक आहे. तर लगेच आपण या ठिकाणी एक्स टाकलं. अजयचे आजचे वय किती असणार आहे, 3x. पहा, कारण की या ठिकाणी 3 गुणोत्तर होतं 3x, आणि विजयचं आजचं वय किती मानलं, x मानलं, कारण इथं 1 होतं ना, 1 लिहिण्याची गरज नाही इथं. तर अशा प्रकारे आपण लगेच लिहून घ्यायचं, म्हणजे कन्फ्युजन होत नाही. आता काय सांगितले पहा, इथपर्यंत आपण आलो आहेपर्यंत. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:3 होईल. 6 वर्षानंतर म्हणजे काय करायला पाहिजे, 3x मध्ये 6 ॲड करायचं, x मध्ये 6 ॲड करायचं, कारण 6 वर्ष पुढे चाललो आहे ना आपण. ठीक आहे. आजचं वय जर 3x असेल तर 6 वर्षानंतरचं वय किती असणार आहे, 3x अधिक 6. आजचं वय जर x असेल तर 6 वर्षानंतरचं वय किती असणार आहे, x अधिक 6 असणार आहे. त्याच्यामुळे लक्ष द्या, 6 वर्षानंतर अजयचं वय किती असणार आहे, 3x अधिक 6, आणि विजयचं वय किती असणार आहे, x अधिक 6. इथपर्यंत समजलं. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, 6 वर्षानंतरचं गुणोत्तर या ठिकाणी दिलं आहे पहा, 7:3.
ठीक आहे. आधी आपण आजचं वय लिहिलं, फक्त 3च्या पुढे एक्स लिहिलं आणि याच्या पुढे एक्स लिहिलेलं आहे. ठीक आहे. 6 वर्षानंतरचं वय काढलं, 3x मध्ये 6 ॲड केलं आणि एक्समध्ये 6 ॲड केलं. हे झाले अजय आणि विजयचे 6 वर्षानंतरची वय. आणि त्या वयांचं या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये आपल्याला गुणोत्तर दिले पहा, 7 3. तर आता काय करायचं, सरळ सरळ लिहून घ्यायचं या ठिकाणी असं. ठीक आहे. 3x अधिक 6 भागिले x अधिक 6 बरोबर 7 भागिले 3. ठीक आहे. कारण गुणोत्तरामध्ये आहे ना, गुणोत्तर प्रमाणचा प्रश्न आहे, बरोबर चिन्ह लिहायचं. आणि आता काय करायचं, डायरेक्ट तिरकस गुणाकार करायचा या ठिकाणी. 3 गुणिले 3x अधिक 6 आणि 7 गुणिले काय करायचं, x अधिक 6. पहा 3 गुणिले 3x किती येतं, 9x आलं या ठिकाणी. इथं पाहून घ्या, या ठिकाणी बांध दाखवलं आहे बघा. 3 गुणिले 3x किती येतं, 9x अधिक 3 गुणिले 6 किती येईल, 18. 9x अधिक 6 बरोबर या ठिकाणी 7x येईल. 7 गुणिले x बरोबर 7x आणि 7 गुणिले 6 बरोबर किती येईल, या ठिकाणी 42 बरोबर 42. 2x बरोबर 24, x बरोबर 12. इतकं सोपं गणित आहे. x बरोबर किती आलं, 12 आलं. आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय विचारले, त्यांचे आजचे वय किती. पहा आजचं वय किती होतं, अजयचं होतं, एक्सची व्हॅल्यू किती आली, 12 आली. अजयचं आजचं वय किती होतं, 3x. एक्सच्या ठिकाणी 12 ठेवा. आता 12 त्रिक 36 म्हणजे अजयचं वय किती झालं, 36 झालं. आणि विजयचं वय किती झालं, x म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आहे, 12. विजयचं वय झालं 12 आणि अजयचं वय झालं 36. या ठिकाणी किमती ठेवल्या आपण, x बरोबर 12, 3x बरोबर 36. अशा प्रकारे असा जेव्हा प्रश्न येईल तेव्हा काय करायचं आहे, अजय व विजय यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:1 आहे. म्हणजे लगेच 3x आणि x लिहून घेतलं. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:3 होईल. मग लगेच 6 त्याच्यामध्ये ॲड केलं, आजच्या वयामध्ये 6 ॲड केलं आणि 6 वर्षानंतरचं गुणोत्तर दिले 7:3. मग लगेच लिहून घेतलं आपण 3x अधिक 6 भागिले x अधिक 6 बरोबर 7 भागिले 3. गुणोत्तर प्रमाण बरोबर चिन्ह लिहायचं, इथं तिरकस गुणाकार करायचा. एक्सची किंमत काढली आणि एक्सची काढलेली किंमत आजच्या वयामध्ये ठेवली. या ठिकाणी जे आपण वय काढलं होतं ना त्याच्यामध्ये ठेवली, आपलं उत्तर निघालेलं आहे. इतका सोपा प्रश्न आहे, फक्त व्यवस्थित पद्धतीनं सॉल्व करायचा आहे. यानंतर चला महत्त्वाचं गणित आहे, 1500चे 40% बरोबर x चे 8%. ठीक आहे. तर या ठिकाणी एक्सची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. 1500 म्हटलं आहे, त्याच्यामुळे लगेच चेच्या जागी काय ठेवायचं असतं, गुणाकार. चे म्हणजे काय असतं, गुणाकार. लिहून घेऊ, याच्या खाली की 1500 लिहिलं, चे म्हणजे काय, गुणाकार लिहिला. 40% म्हणजे काय, 40/100 लिहायचं असतं. 60% लिहायचे म्हणजे काय, 60/100. 70% लिहायचं म्हणजे काय, 70/100. अशा प्रकारे टक्के कसे लिहायचे हे तुम्ही फक्त लक्षात ठेवलं पाहिजे. टक्के कसे लिहायचे, तर खाली त्या ठिकाणी छेदामध्ये 100 लिहून घ्यायचं बरोबर. एक्सचे या ठिकाणी एक्सला एक्स लिहून घेतलं, चे म्हणजे काय, गुणाकार. 8% म्हणजे काय, 8/100. हे तुम्ही लिहायचं शिकलं पाहिजे, व्यवस्थित लिहा, कारण टक्केच लिहिताना बरेच लोकांना प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. तर या ठिकाणी लगेच काय करायचं आहे, 15 गुणिले 40 केलं बरोबर x गुणिले 8/100. गुणाकार केला 600 बरोबर. आता हे 600 बरोबर. ठीक आहे. या ठिकाणी आता x जे आहे, एक्सची किंमत आपल्याला काढायची. या ठिकाणी x आपल्याला एका साईडला करून घ्यावं लागणार आहे. ठीक आहे. तर आता या ठिकाणी काय आलं पहा, 15 गुणिले 40 केलं, 600 आलं बरोबर x गुणिले 8/100. आता x एका साईडला केलं मी, x एका साईडला घेतलं, इथं लक्ष द्या, x एका साईडला घेतलं. आता या ठिकाणी 8/100 आहे, हे जर समजा इकडे गेलं 600कडे, तर काय होणार आहे, तर 100/8 होणार आहे, उलटं होतं. ठीक आहे. गुणाकारातलं भागाकारामध्ये जातं आणि भागाकारातलं गुणाकारामध्ये येतं. इतकं तुम्हाला बेसिक गोष्टी सांगतोय, समजून घ्या. ठीक आहे. x बरोबर काय येईल, 600 गुणिले 100 भागिले 8. इथपर्यंत समजलं. उत्तर काय आलं आपलं, x बरोबर 7500. इतकं सोपं आहे. तर फक्त महत्त्वाची गोष्ट काय, टक्केवारी लिहिताना चुकायचं नाही. 1500 म्हणलं की गुणाकार केला, चेच्या खाली लगेच गुणाकार लिहून घेतला. 40% म्हणजे काय, 40/100. 60% म्हणजे काय, 60/100. 70% म्हणजे काय, 70/100. अशा प्रकारे लिहून घ्यायचं. अशी मांडणी जमली की तुम्हाला उत्तर आलं. आणि बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आणि डावीकडे जात असताना काय काय होतं, बेरजेत असेल तर इकडे जाताना वजाबाकी होते, वजाबाकीत असेल तर बेरीज होते, गुणाकार असेल तर भागाकार होतो आणि भागाकार असेल तर गुणाकार करायचा. तुमच्या सगळ्या कन्सेप्ट आता क्लिअर झाल्या असतील. यानंतर पुढचं महत्त्वाचं गणित पाहूया. खूप महत्त्वाचं आहे. सरळ सरळ रूप द्या, सिम्प्लिफिकेशन ट्रिक, अशा प्रकारचे गणित एक्झाममध्ये विचारले जातात. खूप महत्त्वाचं आहे आणि हे गणित खूप मला वाटतं की अतिसंभाव्य आहे. ठीक आहे. तर 5.3चा वर्ग वजा 2.3चा वर्ग आणि खाली आहे कंसामध्ये 5.3 अधिक 2.3. ठीक आहे. या ठिकाणी आता हे गणित सोडवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर एका सूत्राचा वापर करायचा आहे. हे सूत्र तुम्हाला पाठ असलं पाहिजे. ठीक आहे. सूत्र काय आहे, a² - b² = a+b इंटू ब्रॅकेट a - b. ठीक आहे. या ठिकाणी हे सूत्र तुम्ही पाठ करायचे. पहा असंच दिले. या ठिकाणी a² - b² बरोबर a+b आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a - b. हे लक्षात ठेवायचे, कारण या ठिकाणी वर दिले बघा a². आता आपण a कशाला समजायचे, b कशाला समजायचे ते देखील तुम्हाला सांगतो, अगदी बेसिक. ठीक आहे. या ठिकाणी पहा 5.3 आहे, 5.3 आहे, 2.3 आहे, 2.3 आहे. ठीक आहे. आता हे 5.3 आहे ना, त्याला a समजायचं. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा a² झालं, हे a झालं. या ठिकाणी aचा स्क्वेअर केला, हे b झालं. या ठिकाणी bचा स्क्वेअर केला. म्हणजे काय आहे इथं, a² - b² आहे, a² - b² आहे. मग त्याचं उत्तर काय येतं, आपल्याला काय करायला पाहिजे, मग आता वर काय आहे, a² - b² आलेला आहे. तर आपण त्याचा आता बरोबर काय केलं, a+b आणि a - b लिहून घेऊ. ठीक आहे. आता a+b लिहून घ्या. 5.3 हे a झालं, a+b आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय, या ठिकाणी
ए मायनस बी लिहून घेतलं. अशा प्रकारे आपण या ठिकाणी ए स्क्वेअर वजा बी स्क्वेअरचा फॉर्म्युला लिहून घेतला. आणि खाली काय आहे पहा, ए प्लस बी आहे खाली. ठीक आहे, खाली काय आहे या ठिकाणी ए प्लस बी आहे. तर आता इथं गुणाकार आहे, बेरीज असलं की कटत नाही. या ठिकाणी हे कट केलं, ए प्लस बीला ए प्लस बी या ठिकाणी कट केलं. ठीक आहे, या ठिकाणी दाखवलं बघा 5.3 अधिक 2.3 आणि 5.3 अधिक 2.3 खाली पण आहे, ते कट केलं आहे. ते कट कशामुळे झालं आहे, कारण या ठिकाणी भागाकार आहे आणि वरच्या दोन कंसामध्ये गुणाकार आहे. बेरीज असली तर ते कट होत नाही, बेरीज असल्यावर कट होत नाही, गुणाकार असल्यावर कट होतं. ठीक आहे, त्याच्यामुळं वर काय आलं, ए प्लस बी इंटू ए मायनस बी वर आलं. ठीक आहे, आणि खाली काय आलं, ए प्लस बी. त्याच्यामुळे ए प्लसला ए प्लस बी कटलं. ठीक आहे, आता उरलं काय, फक्त आता हे एवढंच उरलेलं आहे. 5.3 वजा 2.3 वजाबाकी करा, तुमचं उत्तर आलेलं आहे. वजाबाकी केली, उत्तर आलं 3. इतकं सोपं आहे. तर हे सॉल्व करण्यासाठी आपल्याला एक्झाममध्ये अशा प्रकारचे प्रश्न कशासाठी येतात, तर तुमचा वेळ जास्तीत जास्त वाया जावा किंवा तुम्ही हा प्रश्न सोडून पुढचा प्रश्न घ्यावा. कारण आपण काय करतो एक्झाममध्ये की प्रश्न सॉल्व करायला जातो, वेळ जास्त लागतो, पुढच्या 5 ते 7 प्रश्नांचा या एका प्रश्नामध्ये वेळ जातो. ठीक आहे, आपल्याला वाटतं की आता उत्तर येते, जवळ आलो आपण, परंतु उत्तर काही येत नाही. त्याच्यामुळं ही ट्रिक तुम्हाला माहिती असली पाहिजे. फॉर्म्युला लक्षात ठेवून जावा, ए स्क्वेअर वजा बी स्क्वेअर बरोबर ए प्लस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी. खूप महत्त्वाचं आहे. यानंतर चला, तर या ठिकाणी लेटर्सचा एक क्रम दिलेला आहे आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, त्यानंतर ते आपल्याला सिरीज कंप्लीट करायचं आहे. ए सी बी एफ सी आय डी एल आणि त्यानंतर काय येईल. तर या ठिकाणी तुम्हाला फक्त समजावं एक्झामसाठी म्हणून या ठिकाणी एक्झाम्पल घेतलेलं आहे. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी क्रम शोधायचा आहे. कशा प्रकारे, तर पहा, ए आणि बी, नंतर सी, नंतर डी. याच्यामध्ये पहा अशा प्रकारे तुम्ही चेक करायचे. पहिल्या अक्षरातील फरक किती आहे, +1चा आहे. पहा, एका लेटरचा फरक पडतो. इथं ए आहे, पुढे बी आलं, नंतर सी आलं, नंतर डी आलं. आणि दुसऱ्या अक्षरातील फरक किती आहे, पहा, इथं सी आहे. सी आणि एफ याच्यामध्ये काय काय असणार आहे, सी आणि एफमध्ये डी ई हे 2 लेटर्स असणार आहे, डी आणि ई. आणि तिसरं लेटर कोणतं आहे, एफ आहे. म्हणजे +3 केलं आहे. पहा, इथं +3 केलं, काय आलं, एफ आलं. एफपासून काय या ठिकाणी आय येणार आहे. एफ आणि आय यांच्यामध्ये कोणकोणते आहेत, जी आणि एच आहे. आणि 3 नंबरला कोणतं येतं, आय. म्हणजे +3 परत एकदा केलेलं आहे. आता आयपासून परत एल, परत एकदा चेक करा. आयपासून एलपर्यंत काय काय आहेत, जे के हे 2 लेटर्स आहे आणि त्यानंतर काय येतं, एल. म्हणजे +3 केलेलं आहे. मग आता आपल्याला परत एकदा काय करावं लागणार आहे, एलपासून +3 करावं लागणार आहे. एल नंतर पहा 2 लेटर्स सोडा, एम एन. आता काय येईल, ओ येणार आहे. काय येणार आहे, ओ येणार आहे या ठिकाणी. ठीक आहे, आणि या ठिकाणी ए बी सी डी नंतर काय येईल, ई येईल. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे, ई ओ असं आपलं उत्तर येणार आहे. तर हे तुम्ही सॉल्व करत असताना अशा प्रकारे अल्टरनेट जे आहे फरक, ते देखील एक्झाममध्ये घेऊन बघायचं आहे. यानंतर अजित म्हणाला, खूप महत्त्वाचं आहे. अजित म्हणाला, ही मुलगी माझ्या आईच्या नातवाची बायको आहे, तर अजितची त्या मुलीशी नाते काय. अशा प्रकारे हे गणित आहे. तर आता हे सॉल्व कसं करायचं, अजित म्हणाला, ही मुलगी माझ्या आईच्या नातवाची बायको आहे. तर या ठिकाणी आई लिहून घेतला आपण, अजितची आई. ठीक आहे, तर आईचा मुलगा कोण असणार आहे, अजित स्वतः असणार आहे. त्याच्यामुळे खाली आता आपण जेव्हा हे रायटिंग करतो ना एक्झाममध्ये, तेव्हा वरची जनरेशन आपण इथं वर लिहायची, त्याच्या खाली लिहिलं अजित अशा प्रकारे. ठीक आहे, आता आईच्या वर कोण येणार आहे, तर आजोबा येणार आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे वर आजोबा, त्याच्यानंतर वडील किंवा आई, त्याच्यानंतर मुलगा, त्याच्यानंतर त्या मुलाचा मुलगा. अशा प्रकारे आपण लिहून घ्यायचं, म्हणजे कन्फ्युजन होत नाही. ठीक आहे, अजितची आई, त्याच्यानंतर खाली कोण येणार आहे, अजित. ठीक आहे, अजित आला. आणि अजितचा त्या ठिकाणी मुलगा म्हणजे कोण असणार आहे, त्या ठिकाणी नातू असणार आहे. नातू असणार आहे त्याच्या आईचा. म्हणजे आणि या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, ही मुलगी माझ्या आईच्या नातवाची बायको आहे. पहा, नातू म्हणजे कोण, अजितचा मुलगा. ठीक आहे, तर नातवाची बायको म्हणजे कोण, अजितची सून असणार आहे. अजितची कोण असणार आहे, सून असणार आहे. आपल्याला काय विचारलं आहे, तर अजित त्या मुलीशी नातं काय आहे, तर अजित कोण असणार आहे, त्या मुलीचा सासरा असणार आहे. पहा, ठीक आहे, अशा प्रकारे हे गणित सॉल्व करायचं आहे. यानंतर पुढचं महत्त्वाचं एक्झाम्पल पाहूया. पहा, सचिनने 500 रुपयास खरेदी केलेला रेडिओ ₹10 नफ्याने अजयला विकला. अजयने तो ₹10 तोट्याने विजयला विकला. तर विजयने तो किती रुपयास खरेदी केला. ठीक आहे, तर या ठिकाणी सचिनने पहा 500 रुपयाला रेडिओ काय केला, 10% नफ्याने विकला. म्हणजे पहा 500चे 10% काढायचे. 500चे 10% काढायचे म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे, नफा घेतला म्हणजे काय, 500मध्ये ते ॲड करावं लागेल. ठीक आहे, तर आता 500चे 10% तोंडी कसे काढायचे तुम्हाला माहिती आहे. 500 लिहिलं आणि 1 शून्य जो आहे तो कट करून टाकायचा 10% काढत असताना. उरलं काय, 50. म्हणजे 500 अधिक किती झालं, 50. या ठिकाणी 500चे 10% किती झाले, 50. आणि नफा किती झाला मग, 50 झाला. 500 अधिक 50 बरोबर त्या ठिकाणी विकायची किंमत किती झाली, 550 झाली. ठीक आहे, परंतु या ठिकाणी तुम्हाला सूत्रानं सांगितलेलं आहे, तो 500 अधिक सचिननं काय केला, तो रेडिओ कितीला विकला, 500 अधिक 500चे 10%. तर कंसामध्ये लिहिलं बघा, 500 गुणिले 10/100 म्हणजे 500चे 10% त्याच्यामध्ये ॲड करायचे 500मध्ये. ठीक आहे, म्हणजे तो 550 रुपयाला विकलेला आहे. सचिनने रेडिओ अजयला विकला कितीला, 550ला. मग अजयनं नंतर काय केलं, अजयनं तो 10% तोट्याने विजयला विकला. आता या ठिकाणी 550 रुपयाला तो अजयला विकलेला आहे. म्हणजे आता त्याची किंमत किती झाली, 550. आता त्या 550चे 10% काढायचे. 550चे 10% काढायचे आणि ते वजा करायचे आहेत, कारण तोटा घेऊन तो विकणार आहे. तर या ठिकाणी 550चे 10% कसे काढायचे, परत एकदा या ठिकाणी 1 शून्य कट करायचा. ठीक आहे, म्हणजे उत्तर किती आलं, 550चे 10% म्हणजे 10% काढण्यासाठी बरं का, हे फक्त 55 आलं. मग 550मधून 55 वजा करायचं, उत्तर किती येणार आहे, 495 येणार आहे या ठिकाणी. ठीक आहे, तर या ठिकाणी 550 वजा 500चे 10% कंसात लिहिले ना, 500 गुणिले म्हणजे चे
10चे 100 म्हणजे काय 10%, वजा केले कारण तोटा आहे. उत्तर किती आलं 495 रुपये. तर विजयने तो 495 रुपयाला खरेदी केला असा याचा अर्थ झाला. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 10. एक्झामसाठी खूप महत्त्वाचा प्रश्न असणार आहे विधाने आणि अनुमाने या टॉपिकवर. तर विधाने काय आहेत? सर्व अपराधी लोक कैदी आहेत. दुसरं विधान आहे कोणतेही कैदी सुशिक्षित नाहीत. आणि अनुमान काय आहेत पहा, 1 आणि 2 अनुमानं दिलेले आहेत. ठीक आहे, तर आपल्याला अनुमानापैकी कोणतं बरोबर कोणतं चूक हे सांगायचं असतं. ठीक आहे, पहिल्यांदा विधानं दिली, विधानाच्यावरून आपण काय करत असतो, एक आकृती काढत असतो आणि अनुमानाच्या पैकी कोणतं बरोबर आहे कोणतं नाही हे आपल्याला पर्यायामध्ये दिलेलं असतं. अशा प्रकारचा प्रश्न एक्झाममध्ये येतो. ठीक आहे, काही सुशिक्षित व्यक्ती कैदी आहेत पहिला पर्याय आहे. आणि दुसरा पर्याय काय आहे, काही सुशिक्षित व्यक्ती अपराधी आहेत. तर आता या ठिकाणी 1 बरोबर आहे, 2 बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहेत का दोन्ही चूक आहेत हे आपल्याला सांगायचं असतं. तर आता पाहूया आपण आकृती कशी काढता येईल. सर्व अपराधी लोक कैदी आहेत, कोणतेही कैदी सुशिक्षित नाहीत. तर या ठिकाणी पहा, सर्व अपराधी लोक कैदी आहेत म्हणजे काय, या ठिकाणी अपराधीमध्ये घेतले आपण छोटा गोल काढला. ठीक आहे, आणि कैदी मोठा गोल काढला या ठिकाणी. कारण पहा आता याचा अर्थ काय होतो, कैदी मोठा गोल काढला म्हणजे या ठिकाणी सर्व अपराधी लोक त्याच्यामध्ये येतात. ठीक आहे, सर्व अपराधी लोक कैदी आहेत. ठीक आहे, कारण हा बघा अपराधीचा जो गोल आहे तो पूर्णपणे आत आहे की नाही कैदीच्या, त्याच्यामुळं सर्व अपराधी लोक कैदी आहे. विधान क्रमांक 1 जे होतं त्याच्यानुसार आपण हा गोल काढलेला आहे. यानंतर कोणतेही कैदी सुशिक्षित नाहीत. तर या ठिकाणी सुशिक्षित लोक थोडेसे बाजूला ठेवले. ठीक आहे, जर हे काही कैदी जर त्या ठिकाणी कोण असते सुशिक्षित असते तर असा सुशिक्षितचा गोल आला असता आणि असा त्या ठिकाणी कैद्यांचा गोल आला असता. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये कुठेतरी अपराध्यांचा गोल असा आला असता. ठीक आहे, जर कॉमन काय असतं त्याच्यामध्ये काही लोक असते म्हणजे हा जो भाग आहे ना मधला मी आता कलर करतोय तो कॉमन असतो तसं असतं तर मग ते आलं असतं. परंतु या ठिकाणी काय सांगितलं, कोणतेही कैदी सुशिक्षित नाहीत म्हणजे जे 2 गोल असतात ते एकमेकांना अजिबात टच करू द्यायचे नाहीत, कोणतेही नाही असं म्हटलेलं आहे. तर आता पहा या ठिकाणी अनुमान काय असणार आहेत, कोणतं अनुमान बरोबर असणार आहे, काही सुशिक्षित व्यक्ती कैदी आहेत. पहा काही सुशिक्षित व्यक्ती कैदी आहेत का, सुशिक्षित व्यक्ती आणि कैदी यांचा गोल टच झाला आहे का इथं कुठं नाही. ठीक आहे, त्याच्यामुळं हे विधान चुकीचं आहे. काही सुशिक्षित व्यक्ती अपराधी आहेत. आता सुशिक्षित व्यक्तीचा जो गोल आहे तो अपराधींचा जो गोल आहे त्याच्यासोबत टच झाला आहे का, तो पण झालेला नाही, म्हणजे दुसरं विधानसुद्धा चुकीचं आहे. पहा ही आकृती काढत असताना लक्षपूर्वक आकृती काढा. कोणतेही नाही म्हणजे हा गोल संपूर्ण वेगळा काढायचा, थोडासुद्धा टच होऊ द्यायचा नाही. ठीक आहे, त्या 2 गोलमध्ये कसलीही गोष्ट कॉमन असणार नाही. त्याच्यामुळे पहा विधान 1 आणि विधान 2 दोन्ही चुकीचे आहेत. आपलं उत्तर काय येणार आहे, ऑप्शन 4 येणार आहे. दोन्ही चूक आहेत असे येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेट 2023साठी महत्त्वाच्या प्रकरणावरील जे काय अतिसंभाव्य गणित आहेत ते आपण पाहिलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनच्या माध्यमातून येत राहतील. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.